भोपळे विद्यालयात निरोप, शुभेच्छा व सत्कार समारंभ संपन्न। विद्यार्थ्यांची मेहनत, शिस्त, प्रामाणिकपणा ह्या बाबी विद्यार्थी जीवनात महत्त्वपूर्ण असून यातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य निर्माण होते, असे महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल कुमार भोपळे यांनी वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप, शुभेच्छा व सत्कार समारंभाप्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विचार व्यक्त केले। या समारंभाचे आयोजन सहदेवराव भोपळे विद्यालयात करण्यात आले होते। समारंभाच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे, संचालक वीरेंद्र भोपळे, संचालिका साधनाताई भोपळे, माजी प्राचार्य तथा संस्थेचे आजीवन सदस्य दिनकर भोपळे, पोलीस पाटील प्रकाश गावंडे, सुभाष राऊत, अशोक वानखडे, दिनकर राऊत, चंद्रभूषण इंगळे, पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले, संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे, संचालक प्राध्यापक कौस्तुभ भोपळे उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या फोटोचे पूजन व हारार्पण करून झाली। समारंभाच्या प्रास्ताविकात पर्यवेक्षक गणेश खांझोडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करत 10वीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेतला। यावेळी शाळेतील समस्त शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंदाच्या वतीने संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे यांची नगर परिषद नुकतीच हिवरखेड नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सहृदय सत्कार करण्यात आला। सत्काराला प्रतिसाद देताना त्यांनी हिवरखेड नगरीतील सामाजिक कार्यासोबत विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध योजना व उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला। माजी प्राचार्य दिनकर भोपळे यांनी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे असा संदेश दिला। प्राचार्य संतोष कुमार राऊत यांनीही विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत विद्यालयाशी असलेले नाते कायम राखण्याचे आवाहन केले। संस्थेच्या संचालिका साधनाताई भोपळे यांनी विद्यार्थी प्रेरित मनोगतातून विद्यार्थ्यांनी कोणतेही क्षेत्र असो त्यामध्ये मेहनत केल्यास निश्चितच यश प्राप्ती होत असते। संस्थेच्या या शिक्षण संकुलात विविध शाखेतून शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झालेली असल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण येथेच घेण्याचे आवाहन केले। तसेच शालेय जीवनातील संस्कार आयुष्यभर जपावेत असाही उपदेश दिला। ज्येष्ठ शिक्षिका पद्मा टाले यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी जान्हवी काईंगे, तेजस्विनी गायकी यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राधिका पोके यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी 9वीचे वर्गशिक्षक प्रशांत भोपळे व अमोल येऊल यांच्यासह रणजित राठोड, सुनील वाकोडे, प्रवीण सोनुने, निलेश कासोटे, दुर्गाताई बोपले, डॉक्टर शंकर दुनघ, स्नेहा शुक्ला, रेणुका सोळंके, शारदा घायल, अश्विनी पोके, श्रीकांत पटनाटे, ज्ञानेश्वर अवचार, गणेश भोपळे, अंबादास चाफे, क्रीडा प्रशिक्षक अक्षय मोरखडे, निलेश दांडगे, पूजा धूरदेव, सुनील धूरदेव आदी शिक्षक, कर्मचारी व स्वयंसेवक विद्यार्थिनी अथक परिश्रम घेतले। या प्रसंगी 10वीचे वर्गशिक्षक अभिजित भोपळे व वर्गशिक्षिका प्रतिभा इंगळे यांनी सुद्धा आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन केले। चैताली काईंगे, पायल शेगोकार, सृष्टी इंगळे यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांनी अभ्यासातील अडचणी सोडवण्यासोबतच केलेल्या संस्कारक्षम कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व आम्ही विद्यालयाचे नेहमीच ऋणी राहू असे भावनिक मनोगत मांडले। तर 9व्या वर्गातील प्रिया जोध, तनुश्री राऊत यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांचे सानिध्य अभ्यासासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी प्रेरक असल्याचे मनोगतातून सांगितले। समारंभ उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला।